नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्याम आहे। मी माझ्या नोकरीमुळे घरापासून दूर राहत होतो। काही दिवसापूर्वी मी माझ्या घरी गेलो होतो। आमच्या घरी आई, पप्पा आणि मीच राहत होतो। माझी मोठी बहीण लग्न करून तिच्या सासरी गेली होती। बाबा नोकरीला जात होते आणि आमच्या रूम भाड्याने दिल्या होत्या। त्याआधी तिथे दीदी अभ्यास करत होती आणि मीही रूममध्ये राहून अभ्यास करत होतो। दीदीच्या लग्नानंतर त्या खोल्या भाड्याने देण्यात आल्या। घरी पोहोचल्यानंतर मला कळालं की एका कुटुंबाने त्या खोल्या भाड्याने घेतल्या आहेत। त्या कुटुंबात एक नवरा बायको राहत होती। एकदा ती बाई कपडे सुकवण्यासाठी बाहेर आली होती आणि मी तिला बघतच होतो। आमची नजर झाली। ती दिसायला खूप सुंदर होती। बहुतेक ती आंघोळ करून आल्यावर कपडे वाळत घालायला बाहेर आली होती। तिचे केस मोकळे सोडलेले होते। तिने माझ्याकडे पाहिले आणि नंतर आपले काम करू लागली। त्यावेळी मी बाहेर जात होतो। नंतर मी आईला तिच्याबद्दल सर्व विचारले। आई म्हणाली, तिथे एक नवरा बायको राहतात। नवरा कामानिमित्त बाहेर असतो आणि ती एकटीच घरी असते। कधी कधी ती आपल्या घरी येते। त्यांना इथे राहून 1 वर्ष झाला आहे। तिचा स्वभाव खूप चांगला आहे, पण तिला तिच्या अपेक्षाप्रमाणे नवरा मिळाला नाही। आता मला काही दिवस इथेच राहायचं होतं, कारण मी सुट्टी घेऊन आलो होतो। एकदा ती आमच्या घरी आली होती आणि आईबद्दल विचारू लागली। मी तिला सांगितलं, आई बाहेर गेली आहे आणि ती लवकरच येईल। ती आत येऊन सोफ्यावर बसली। मीही तिच्या समोर बसलो। आम्ही दोघंही टीव्ही बघत बसलो होतो। ती साडी नेसून आणि मेकअप करून आली होती। त्यानंतर ती आणखी सुंदर दिसू लागली होती। तिच्या हातात एक पॉकेट होतं। सुमारे 10 मिनिटांनी आई घरी आली होती। ती आईला म्हणाली, मला लाईट बिल भरायचं होतं, पण माझा नवरा 4-5 दिवस झालं घरी आला नाही। लाईट बिलाचं ऑफिस फार लांब आहे। आईने उत्तर दिलं, अरे याच्या हातून भरून घ्या की मग, तो बिल भरून देईल। तिने बिल आणि पैसे माझ्याकडे दिले आणि घरी निघून गेली। मी काही वेळाने बिल भरून आलो आणि उरलेले पैसे तिला परत द्यायला तिच्या घरी गेलो। ती किचनमध्येच होती। मी 2-3 वेळा तिला आवाज दिला, तेव्हा ती बाहेर आली आणि म्हणाली, अरे तुम्ही आत या ना। तिने मला बसायला सांगितलं। मी तिला उरलेले पैसे दिले आणि निघून येऊ लागलो। तेवढ्यात ती म्हणाली, थांबा मी पाणी आणते। मी तिला म्हणालो, तुम्ही आज बिलाचे पैसे दिले ते बरे झाले, उद्या शेवटची तारीख होती। ती म्हणाली, हो माझा नवरा नसल्याने ही जबाबदारी माझ्यावरच आहे। पैसे भरले नसते तर नक्कीच उद्या अडचण आल्या असत्या। मी तिला विचारलं, तुमचा नवरा घरी जास्त का राहत नाही? तिने उत्तर दिलं, माझा नवरा कामानिमित्त घरी कमी असतो। नंतर तिने मला चहा देण्याची ऑफर दिली, पण मी नम्रपणे नकार दिला आणि आपल्या घरी परत आलो। आम्ही अधूनमधून थोडाफार गप्पा मारायचो। एक दिवस वरच्या मजल्यावरून खूप मोठा आवाज येत होता। मला वाटलं की कदाचित त्या नवरा बायकोमध्ये वाद होत असतील, पण आवाज ऐकून लक्षात आलं की 2-3 लोक जोरजोरात बोलत होते। त्यावेळी माझ्या घरी कोणीच नव्हतं। मी वरती जाऊन पाहिलं तर काही लोक जोरजोरात बोलत होते। त्यांच्यातील एक जण म्हणत होता, तो आपल्याला खूप दिवसापासून फसवत आहे। आम्ही त्याला कितीही समजावलं तरी तो ऐकत नाही। आता तर फोनही तो उचलत नाहीये। मागच्या वेळी फोनवर त्याने 2 दिवसात पैसे देण्यास विश्वास दिला होता, पण खूप दिवस झाले तरीही काहीच झालं नाही। मी त्याच्याकडे जाऊन विचारलं, काय झालं आहे? त्यानंतर एक जण म्हणाला, इथे राहणाऱ्या माणसाला आम्ही काही पैसे दिले होते। तो एकदा आमच्याकडे काम करत होता। खोटं बोलून त्याने माझ्याकडून पैसे घेतले आणि नंतर तो गायब झाला। खूप दिवस झाले तरीही तो आमचे पैसे परत देत नाही, म्हणून आम्ही इथे पैसे घ्यायला आलो आहोत। मी त्यांना विचारलं, किती पैसे आहेत तुमचे? त्यांची रक्कम सांगितली आणि मी त्वरित ते रक्कम त्यांना पैसे दिले आणि ते पैसे घेऊन तिथून निघून गेले। ती माझ्याकडे बघत होती। त्यानंतर ती बोलू लागली, तुम्ही त्यांना पैसे का दिले? मी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणालो, मग तू का दिले नाही? ती म्हणाली, माझ्याकडे पैसे एवढे नव्हते। मी तिला म्हणालो, जर घरी आई असती तर ती या लोकांचं बोलणं ऐकून तुम्हाला आत्ताच रूम बाहेर काढलं असतं, कारण तिला भांडणाचा प्रकार अजिबात आवडत नाही आणि हे लोक फार मोठ्याने बोलत होते। ती म्हणाली, माझ्या पतीने ते पैसे घेतले होते आणि त्याला ते पैसे परत करता आले नाहीत। मी तिला विचारलं, काय करतात तुझे पती? ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, आता ते एका ठिकाणी काम करतात। मला आईने आधीच तिच्या पतीबद्दल सांगितलं होतं, पण मी मुद्दामून पुन्हा विचारलं, तुमच्या म्हणण्यावरून काहीतरी गडबड वाटते। तेव्हा ती म्हणाली, आता तुमच्या समोर सर्व गोष्टी झाल्या आहेत म्हणून मी सगळं सांगते। माझा नवरा
कर्जाच्या जाळ्यात अडकलेला आहे. तो नेहमी कर्ज घेतो असतो आणि कधीच तो फेडत नाही. याआधीही खूप लोक घरी आले होते, पण आता हे सर्व खूप पैसे जास्त आहेत, त्यामुळे मी त्यांना पैसे देऊ शकले नाही. तिच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती. मी तिला विचारलं, अशा माणसासोबत कशाला राहतेस? जर तो तुझ्या गरजा पुरा करू शकत नाही आणि असे वागत असेल तर? ती म्हणाली, आता वेळच अशी आहे की मी कुठे जाऊ शकत नाही. मी अडकून गेली आहे. तिच्या या बोलण्यातून तिची निराशा स्पष्ट दिसत होती. ती पुढे म्हणाली, आता मी तुम्हाला तुमचे पैसे कसे देणार? मी उत्तर दिलं, तुम्हाला पाहिजे तेव्हा द्या, पण ही गोष्ट कुणाला सांगू नका, कारण आईला कळालं तर ती तुम्हाला रूम खाली करायला सांगेल आणि मग तुम्ही कुठे जाणार? हे ऐकून ती माझ्याकडे एकटक बघत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. तिची वेदना आणि असहायता मला स्पष्ट जाणवत होती. ती म्हणाली, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला याबद्दल मी तुमचे आभार कसे मानू हेच मला कळत नाही. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, वाईट वेळ कशी असते हे मला समजतं आणि तुम्ही चांगल्या स्वभावाचे वाटता. ती हसत म्हणाली, आज तरी चहा घेणार ना? मी हसून ठीक आहे म्हणालो. तिने चहा बनवला आणि घरी जाताना पुन्हा तिने माझे आभार मानले. त्या दिवसानंतर आमचं बोलणं वाढलं. मी तिला अनेक गोष्टी समजावून सांगत असे आणि ती माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत असे. ती म्हणायची, तुम्ही किती चांगल्या प्रकारे समजावून सांगता आणि माझ्या गोष्टी समजून घेता. माझा नवरा तर माझ्या गोष्टी ऐकतच नाही. मी दिवसभर घरी न बसता तिच्याकडे जाऊन बसायचो. तीही माझ्याशी चांगल्या पद्धतीने बोलायची. आमच्या गप्पा रंगायच्या, पण मला हळूहळू जाणवलं की ती माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे. मी तिच्या घरी गेल्यावर ती थोडी जवळ येऊन बोलायचा प्रयत्न करायची. त्यामुळे मला थोडंसं विचित्र वाटत असे, कारण एवढ्या जवळ कुणीही माझ्याशी येऊन बोललं नव्हतं. हळूहळू तिचं वागणं नेहमीचंच झालं. ती माझी मस्करी करू लागली आणि मला जाणवलं की तिला मी आवडायला लागलो आहे. तिच्या वागण्यात बदल दिसत होते. ती माझ्यासोबत अशी वागत होती जणू मी तिच्या जवळचा मित्र आहे. यामुळे ती मला वेगळीच वाटू लागली. पण मला नेहमी जाणवत होतं की जरी तिचा नवरा तिच्यासोबत नसेल तरी ती त्याची बायको होती. एकदा मी तिच्या घरी गेलो आणि सोफ्यावर बसलो. ती अचानक आली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. त्या दिवशी ती थोडी वेगळेच कपडे घालून आली होती. ती काहीशी विचित्र वागत होती. मी तिला विचारलं, तू हे काय करत आहेस? ती माझ्याकडे पाहून म्हणाली, आधीच तुम्हाला समजायला पाहिजे होतं की मला काय हवं आहे. मी शांतपणे म्हणालो, मी कधीच असा विचार केला नाही आणि मला हे योग्य वाटत नाही. जर तुम्ही असं काही अजून केलं तर मला ते सहन होणार नाही. ती म्हणाली, तुम्ही इतके देखणे आहात की मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी खास आणि मजेशीर द्यावं. मी तिला समजावलं, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, पण मला हे सगळं योग्य वाटत नाही. मी तुम्हाला समजूतदार आणि स्वाभिमानी समजत होतो. ती म्हणाली, आता तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीत का? मी उत्तर दिलं, मी असं कधीच ठरवलं नाही. मी नेहमीच तुझ्याशी बोलणार, पण आपण जसे आहोत तसेच राहू. त्या दिवसानंतर आमचं नातं जसं होतं तसंच राहिलं. ती मला नेहमी फोन करून गोष्टी सांगत असे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या मनोरंजक आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमच्या AP मराठी स्टोरी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन कथा पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रेमानेच आमच्या चॅनेलला मोठं करूया. धन्यवाद.